हो शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सूर आणि शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून गाणं तयार होतं आणि कवितेचं गाणं झाल्यानंतर त्याचं सगळं रूपच पालटतं. अशाच काही गाण्यांच्या साथीने आणि साक्षीने काही कलावंतांना आपण या कार्यक्रमात भेटत असतो. आज पुन्हा एकदा भेटणार आहोत प्रसिद्ध पार्श्वगायक रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांना. नमस्कार. खरं तर रंजनाताई आणि रवी काका, तुमच्याशी या सगळ्या गप्पा मारताना पुन्हा एकदा तो काळही तुमच्याही डोळ्यासमोरून गेला असेल आणि आम्ही देखील त्या सगळ्या जुन्या रचनांमध्ये आणि पुन्हा एकदा त्या काळामध्ये गेलो. खरं तर रंजनाताई, तुझं नाव एका रचनेशी खूप जोडलेलं आहे आणि ते म्हणजे एक प्रसिद्ध लावणी, जी देवकाकांनी त्याला संगीत दिलं आणि प्रवीण दवडेंनी अतिशय सुंदर शब्द लिहिले त्याच्यावर, आणि ती रचना म्हणजे माघाची थंडी. कसं आलं ते गाणं तुझ्याकडे, आणि हा माघ महिना आणि त्या माघ महिन्यामध्ये थंडीचं त्यांनी केलेलं वर्णन, हे सगळं गाताना किती मजा आली? खरं तर देवकाकांच्या अनेक कार्यक्रमामध्ये मी गात असे त्यांच्याबरोबर, आणि त्यावेळी हे गाणं मी सादर करत असे. आणि ते गाणं इतकं माझ्या आवाजात आधी स्टेजवर खूप लोकप्रिय झालं, आणि नंतर मग ते सागरिका कंपनीची जेव्हा माझी ध्वनिफीत निघाली तेव्हा त्याच्यात ते मग ॲड करावं लागलं त्यांना. हे खरं उलटा प्रवास झाला. एरवी आधी कॅसेटमध्ये गाणं येतं आणि मग ते लोकप्रिय होऊन मग ते प्रोग्राममध्ये म्हटलं जातं, पण याचा प्रवास थोडा उलटा होता की आधी ते ऐकूनच लोकांनी इतकं उचलून धरलं होतं. आणि कविता तर सुंदरच आहे, माघाची थंडी, आणि देवकाकांचं संगीत पण सुंदर आहे. तर इतकं ते गाणं माझ्याशी जोडलं गेलं आहे की कार्यक्रमात ते म्हटल्याशिवाय लोक सोडतच नाहीत मला. म्हणून आम्ही पण सोडणार नाही तुला. जरूर, कारण आजच्या या मैफिलीची सुरुवात आपण त्या माघाच्या फक्कडशा लावणीने करूया. येस, थंडीचे दिवसही आहेत. हो. कधी माघाची थंडी, माघा
गाण्यान आली जाग, भर थंडीत भिनली आग. मन चोरून मिशीत असता अर्ध्या रात्रीला. आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला, आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला, आता कुठं जाता. माघाची थंडी, माघाची थंडीची धुंदी थंडीची. हा बघा शिवारी कणीस हललं, हो हललं. बघा शिवारी कणीस हललं, हो हललं. नव्या माघान हो रस रसलं, रस रसलं. नव्या माघान हो रस रसलं, रस रसलं. किती भटान, किती भटान, किती भटान मोती टिपता अर्ध्या रात्रीला. आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला, आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला, आता कुठं जाता. माघाची थंडी, माघाची थंडीची धुंदी थंडीची. माघाची थंडी, माघाची थंडीची धुंदी थंडीची. थंडीचं फुललाय काटा, थंडीचं फुललाय काटा अर्ध्या रात्रीला. आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला, आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला, आता कुठं जाता. क्या बात आहे, वा. मला वाटतं रंजनाताई यावर अनेक शिट्ट्या आणि टाळ्या ह्या तुला नक्कीच अनेक कार्यक्रमातून मिळाले असतील. आणि खरंच आहे तो लावणीचा जो एक ढंग आहे तो वेगळाच ढंग तुला गाता आला. आणि खरं तर तुम्हा गायकांचं एक भाग्य असतं असं मला नेहमी वाटतं की उत्तम शब्द आणि उत्तम संगीत हे जेव्हा एकत्र येतं तेव्हा अशी उत्तम गाणी बनतात. हे दोन्ही आमच्या बाबतीत खरं आहे. आम्ही ज्या पिढीमध्ये वाढलो त्यावेळचे जे गीतकार आणि त्यावेळचे संगीतकार हे खरंच खूप महान होते. खरंय, त्यांचं कार्य इतकं मोठं आहे आणि त्याचे साक्षीदार तुम्ही होऊ शकलात, किंबहुना तुम्ही एक माध्यम बनू शकलात त्यांच्या गाण्याचं जे लोकांपर्यंत पोहोचलं. रवी काका, तुमच्या बाबतीत गदिमांचे शब्द आणि बाबूजींची चाल असंही झालंय. आराम हराम हे चित्रपट आठवतंय मला. त्या चित्रपटाच्या वेळी नेमकं म्हणजे कसं घडलं होतं, किंवा बाबूजींकडे गायचं म्हणून काही प्रेशर, काही टेन्शन असं होतं का? काय झालं की श्रीधर आणि मी एका वयाच्यात आम्ही तर आमच्या त्या यांनी आता जे अकुलकरांच्या कॅसेटचं सांगितलं ना, सो भावधारा, त्याच्या निमित्ताने आमचं त्या बाबूजींच्या घरी जाणं येणं होतं. पण झालं असं की 76 सालची, मला वाटतं मी विसरत नसेल तर 76 सालीची गोष्ट आहे की मी टेलिव्हिजनमध्ये बसलो होतो आमच्या डिपार्टमेंटमध्ये. त्यावेळे काही मोबाईल नव्हते, काहीच नव्हतं, पेजर नाही, काहीच नव्हतं. तर डिपार्टमेंटमध्ये फोन आला आणि तो ऑपरेटरनी लावून दिला आणि मला विचारलं 60 का? म्हटलं हो. मग त्यांनी कनेक्ट केला आणि ते तिकडनं आवाज आला, रवींद्र साठे बोलतो आहे का? म्हटलं हो. मी सुधीर फडके बोलतो आहे. बापरे, म्हणजे मी उडालो लिटरली, कारण मला टेलिव्हिजनला फोन कशासाठी केला असेल बाबूजीने. तर मला म्हणले की काय झालं आहे नेमकं, आमच्या बिल्डिंगला प्लास्टरिंगचं काम चाललं आहे आणि ती धूळ खाऊन माझा घसा बसला आहे. बरं. आणि तो मला वाटत नाही 1 आठवडा बरा होईल. पण निर्मात्याला एक गाणं म्हणायला पाहिजे आणि ते माझ्याच आवाजात पाहिजे. पण मी तर गाऊ शकणार नाही, तर तुम्ही ते शिकवून ठेवा आणि जर माझा आवाज रेकॉर्डिंगपर्यंत ओके असेल तर मी गाईन, अन्यथा तुम्ही गाल का असं. बरं. आणि हे तुम्हाला चालेल का? मी म्हटलं बाबूजी चालेल का काय म्हणताय, कारण तुम्हाला मला एक वेगळं गाणं शिकायला मिळेल, भले रेकॉर्ड न हो. तर ते म्हणले ठीक आहे मग या तुम्ही. मी त्यांच्या घरी गेलो, गाणं शिकलो आणि 2 दिवसांनी रेकॉर्डिंग होतं. त्यावेळी त्यांनी मला फोन केला की माझा आवाज नाही, आज तुम्हीच गायचं आहे. मला शिकवलं त्यावेळी कळलं की डिवेट आहे म्हणून. पण तिथे गेल्यानंतर बघतो तर आशाबाई उभ्या होत्या, बसल्या होत्या आणि बाबूजी शिकवत होते त्यांना. म्हटलं बापरे,
एकतर आशाभोई, सुधीर फडके आणि गदिमा हो हे संगीत दिग्दर्शक आणि गायक पण सुधीर फडके, असं 350 गाणी झालीत बरं का. हो हो बापरे. हां, बाबूजींच्या एक श्रद्धांजली कार्यक्रमात एकाने हे स्टॅटिस्टिक दिलं होतं, त्यांनी आत्तापर्यंत ड्युएट 350 गायली. बापरे बाप. तर बहुतेक 351 नव्हतं बाबूजींच्या, आणि ते माझ्या वाट्याला आलं. खरं. तर मी खूप दडपणाखाली होतो की आशाबाईंबरोबर पहिल्यांदा मी गात होतो. जयत्री जयती नंतरची गोष्ट आहे, पण त्यावेळेला पहिल्यांदा गात होतो. तर बॉम्बेला मध्ये रेकॉर्डिंग होतं आणि मला म्हटलं की असं माझ्याकडे बघितलं आशाबाईंनी. तर त्यांना वाटलं की बहुतेक कोणतरी बाबूजींनी एक असिस्टंट ठेवलेलं दिसतं. अच्छा. हां. म्हणजे काय तुम्ही गाणार नाही आहात? तर बाबूजी म्हणाले माझा आवाज अजून ठीक नाही आहे. तर ते आणि हे चांगले गातात असं बाबूजींनी म्हटलं. वा. तर ते त्यांना काही, पण मला वाटलं बहुतेक त्यांना आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे मी जरा थोडंसं कॉन्शियस झालो की आता आपल्याकडनं काही चुकता कामा नये. आणि माईकला उभं राहिलो. तर काहीतरी मला वाटतं 5वा 6वा टेक ओके होता. त्यावेळे पहिले जे टेक झाले त्यात एखाद दुसऱ्या ते टेकमध्ये माझ्यामुळे असेल, पण नंतर मला आशाबाईंनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, बाबूजींना डोळ्यासमोर ठेवा आणि गा. अच्छा. तरच आज गाणं ओके होईल. हो. तर मी म्हटलं बापरे. म्हणजे थोडक्यात थोडीशी नक्कल करा असं. तर बऱ्याच लोकांना गैरसमज होतो की ते गाणं बाबूजी गायलेत, पण तसं नाही आहे. ते गाणं मी गायलो आहे पिक्चरमध्ये. आणि ते एकमेव गाणं असं की गदिमा, बाबूजी, मी संगीत, आशाबाई आणि मी असं एक गाणं झालं. अल्टिमेट झालं. मोठा भाग्याचा क्षण होता तो. खरंच आहे. आणि आम्हालाही याच ते गाणं ऐकायला आवडेल. बापरे. ते सगळं आशाबाईंच्या लाईन मी गाऊ शकणार नाही, हो, पण बाकी प्रयत्न करतो. जाशील कोठे मुली तू, नेशील जेथे मुला तू. जाशील कोठे मुली तू, नेशील जेथे मुला तू. नेऊ कुठे मी तुला सुंदरी, स्वप्नात नेयक्ष भूमीवरी. नेऊ कुठे मी तुला सुंदरी, स्वप्नात नेयक्ष भूमीवरी. स्वप्न कोठे वसे त्यात जावे कसे, स्वप्न कोठे वसे त्यात जावे कसे. हात हाती धरी संगती चाल तू, जाशील कोठे मुली तू, नेशील जेथे मुला तू. जाशील कोठे मुली तू, नेशील जेथे मुला तू. वा, फार गोड गाणं आहे. मला गोड गाणं आहे, पण गात असताना काय पंचायत होत असेल बघा की मी जाशील कुठे मुली तू, मी आशाबाईंना म्हणतो माझ्या आईच्या वयाच्या. तर त्यांना म्हणायचं जाशील कुठे मुली तू, आणि त्या म्हणतात नेशील इथे मुला तू. हे ठीक होतं. म्हणजे त्या सिच्युएशनला किती गोष्टी बदलत असतात ना, आणि कसं गाणं रेकॉर्ड होत असताना या गोष्टी घडत असतात. पण खरंच तुमचा म्हणजे या गाण्याचा भाग्ययोग होता, आणि त्यामुळे मला असं वाटतं की इतकं सुंदर गाणं आम्हाला मिळालं, आणि खूप गोड गाणं आहे. आजही म्हणजे अनेक युगुलगीतं झाली, अनेक पिढ्या पुढे गेल्या, पण प्रेमाची परिभाषा या गाण्यामध्ये जी आहे ती फार वेगळी आहे, आणि ती आजच्याही पिढीला पटणारी आहे असं म्हणायला हरकत नाही. पण संगीतकारांचं ते कौशल्य असतं. जसं बाबूजींची चाल म्हणून बाबूजींचं एक वेगळं कौशल्य, तसं रंजनाताई आनंद मोडकांचं संगीत हा पुन्हा एकदा सगळ्यांना एक मनाला म्हणतो ना, एक छान दिलासा देणारी गोष्ट काही असेल तर आनंद मोडकांचं संगीत हे आहे. आणि तुला त्यांच्याकडे गाता आलं, काय अनुभव होता त्यांच्याबरोबर गातानाचा? आनंद मोडकची गाणी तशी कठीण असायची, परंतु तो शिकवायचा इतका सुंदर, आणि प्रत्येक गाण्यात काही ना काहीतरी त्यांनी वेगळा एक प्रयोग केलेला असायचा. ते अगदी आवर्जून आम्हाला सांगायचं की हे बघा, हे असं असं आहे, आणि अगदी आत्ता केलं आहे गाणं,
आणि ताबडतोब शिक, आपण करूयात कुठेतरी रेकॉर्ड. खूप वेळा ती गाणी रेकॉर्ड व्हायची नाहीत, पण शिकली जायची. म्हणजे अशी खूप गाणी माझ्याकडे आहेत की जी आनंदने येऊन मला शिकवली आहेत घरी. तर आता जे गाणं अजून काही वेळ तू मी म्हणणार आहे, तर ते गाणंसुद्धा त्यांनी असंच भावधारा ह्या कॅसेटसाठीच केलेलं होतं. आणि त्याचा एक खूप असे शब्द तो असे काही काही वेळा वेगळेच वापरायचा. तर मला तो म्हणायचा की रंजना हे गाणं मला असं सेक्सी आवाजात पाहिजे. अरे बापरे. म्हणे तू तो भाव मनात आण आणि मग या गाण्यात तो ओतायचा प्रयत्न कर. माझ्याकडनं मी केले प्रयत्न, पण आता कसं झालंय ते त्याला माहिती, म्हणजे त्याला आवडलं पण फायनली ते गाणं. मला एक सांगायचं म्हणजे आनंद मोडक आम्ही दोघं जण घाशीराम कोतवालमध्ये काम करायचो. म्हणजे माझी आणि त्याची मैत्री 10 वर्षापूर्वी तो गेला, पण त्याच्या आधी 72 सालापासून आहे. म्हणजे आम्ही एकाच नाटकाच्या ग्रुपमध्ये होतो, थिएटर अकॅडमी. त्यांनी महानिर्वाणचं म्युझिक केलं, 3 पैशाचं तमाशाचं म्युझिक केलं थोडंसं, असं सगळं. आणि तो माझ्यापुढे म्हणजे माझा आवडता म्युझिक डायरेक्टर आणि त्याचा मी आवडता गायक असतो. तर तो प्रत्येक वेळी, आता रंजना म्हणली तसं, प्रत्येक वेळी काहीतरी वेगळा विचार करायचा आणि चॅलेंजेस ठेवायचं की हे तू असं हे गायचं आहे, तुला हे अशा पद्धतीने गायचं आहे. आणि काहीतरी चॅलेंज असायचा, म्हणजे तुम्हाला ते प्रूव्ह करायला मला आवडायचं खूप. आणि तसा मी घडत पण गेलो. म्हणजे मला आठवतं की आनंद मोडकचे माझे फोन कमीत कमी पाऊण तास 1 तास असायचे, पुण्याहून मुंबई. पुण्यातल्या पुण्यात नाही, पण पुण्यातल्या पुण्यात पण बोलत नाही तेवढे, पण पुण्यातून मुंबई हे होतं ना, एसटीडी कॉल होतो. तर तो आता काही वाटत नाही, पण तेव्हा त्या मुंबई कॉलचं वेगळं महत्त्व. आनंदचे काही काही शब्दही रवी अगदी मजेशीर असायचे ना. तो काही वेळा सांगताना म्हणायचा की रंजना आवाजाला असं एक प्रकारचं टिंबर पाहिजे. म्हणजे ते काय म्हणायचं असेल ते आम्हाला कळायचं, पण तो शब्द काय असायचा तो कळायचा नाही, पण त्याला काय हवंय ते आम्हाला नेमकं तो सांगायचं समजावून. बरोबर, ते त्या संगीतकाराचे कॉइन केलेले शब्द असतात, तसं आहे ते. ऐकूया आपण ते गाणं. जरा अजून थांबना, अजूनही जरा अजून थांबना, अजून काही वेळ तू नकोस जा.
अनिल कांबळेंचे शब्द आहेत अनिल मला कांबळेंचे शब्द वाटतं. आणि ते थांबना आणि साजना याच्यामध्ये जे आनंद मोडकांनी तुला सांगितलं होतं तो ते जाणवला तो भाग त्यातला. आणि खरंच आहे म्हणजे प्रत्येक शब्दाचं उच्चारण जसं महत्त्वाचं असतं तसं त्या गीताचा भाव महत्त्वाचा असतो. आणि सुरेश भटांची सुद्धा एक रचना मला वाटतं आनंद मोडकांनी संगीत दिलंय आणि तू गायली आहेस. ती रचना काय होती नेमकी? ते असंच म्हणजे भावधारामधलंच गाणं होतं. भावधारामध्ये म्हणजे ती जी आलूरकरांनी कॅसेट बनवली ना त्याच्यात अप्रतिम गाणी आहेत. म्हणजे त्याच्यात मी गायली आहे, रवींद्र साठे गायलेत, श्रीकांत पारगावकर गायलेत, उत्तरा केळकर गायल्यात, पद्मजा फेणाणी पण गायल्यात. असे खूप त्यावेळेचे आम्ही जे समकालीन गायक होतो त्या सगळ्यांकडनं उत्तम गाऊन घेतलं ह्या सगळ्या लोकांनी. आणि उत्तम रचना, उत्तम रचना, उत्तम कवींच्या रचना, उत्तम संगीत, रेकॉर्डिंग अतिशय काय लॅव्हिशली म्हणजे कुठेही तडजोड नाही अशा प्रकारे त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि ती कॅसेट खूप ऐकली पण गेली. बरोबर. त्यातलं मी एक सुरेश भटांची जी गझल म्हटली ती माझी उदास गीते तू ऐकतोस का रे आणि आसवात माझ्या तू नाहतोस का रे. फार सुंदर अर्थ आहे. आणि मोडकांची ती खासियत होती की कविता निवडताना सुद्धा ते अशी वाटेल ती कविता नाही निवडायचे. म्हणजे त्याच्यात काहीतरी चमक असेल अर्थाच्या दृष्टीने अशीच कविता असायची. आणि सुरेश भटांच्या शब्दांना ती चमक होती अगदीच मुळातच. म्हणजे एका दृष्टीने आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की ह्या संगीतकारांमुळे आम्हाला चांगलं काव्य गाता आलं. खरंय. म्हणजे आता सुद्धा काही संगीतकार असे आहेत की जे चांगल्या कवितांची निवड करतात. परंतु त्यावेळी श्रीधर किंवा आनंदकडनं जे गायला मिळालं ना आम्हाला ते म्हणजे कायम आमच्या स्मरणात राहील आणि कायम आमचा ठेवा आहे तो आयुष्यातला. नाही म्हणूनच आज मला असं वाटतं की ही गाणी उलगडताना परत एकदा त्या सगळ्या आठवणी तर जाग्या होत आहेत. आनंद मोडकची तर खूप आठवण येते आम्हाला, घडी घडी आठवण येते. खरंच आहे. मला वाटतं पुन्हा एकदा त्यांना आमचा मित्र आम्हाला फार लवकर सोडून गेला. नाही म्हणूनच पुन्हा एकदा आपण त्यांना भटांचं जे काव्य आहे ते डेडिकेट करूया. नक्की नक्की. वा. म्हणजे भटांचे शब्द आणि हे ऐकल्यानंतर मी मागच्या भागात म्हटलं होतं तसं की सुरेश भटांनी कितीतरी वेळा तिची भूमिका मांडली आहे आणि ती उत्तम अशा शब्दात मांडली आहे. त्यांची एक कविता आठवते, स्वप्न माझ्या वेदनेच्या चांदण्यांचे ये म्हणाले, स्वप्न माझ्या वेदनेच्या चांदण्यांचे ये म्हणाले, अमृताच्या पावलांनी रूप भेटायास आले. सारखा मी आपुल्या दृष्टीत सामावीत गेलो, पाहिले मी एवढे
की पाहणे सौंदर्य झाले. वा वा. क्या बात. हे भटच लिहू शकतात भटच लिहू शकतात. आणि ती उत्तम रचना तुला गाता माझी आली. आणि भटांची प्रत्यक्ष कधी गाठभेट झाली नाही, हा. पण हे गाणं आनंदने त्यांना ऐकवलं आणि त्यांना ते प्रचंड आवडलं. ते ते म्हणजे मला मोडकने सांगितलं की ते म्हणाले की सांग पोरीला छान गायले. वा वा. मला भेटलेत भट म्हणजे भेटलेत? टेलिव्हिजन हां. सेंटरला. हां. त्यांचं स्मरायासारखा आता मी राहिलो नाही, जरी मी बोललो नाही, काहीतरी असं ते गझल आहे ती. ती आनंदचीच चाल होती. ती मी त्यांना ऐकून दाखवली. तर ते असे बसले शांतपणे, मला म्हणले चांगली आहे पण मी ऐकवतो. आणि त्यांनी ते स्वतः गायचे ना, गायचे. हो हो. ते स्वतः त्यांनी ती स्मरायासारखा त्याचे मला गाऊन दाखवली. त्यांच्या त्यांची पद्धतीत, चाल, त्यांच्या चाल. पद्धतीत हां. त्यांची चाल. वा. त्यांच्याकडे उशकाला होता मी गायलोय. हो बरोबर. उशक्काला होता सारखं गाणं तर म्हणजे हो. आजही पुन्हा पुन्हा पेटवा मशाली ही पेटवा परिस्थिती मशाली. आहे. त्याच्यामुळे आजही ते आठवतं. पण असंच खरं तर उशकाला जसं गाजलेलं आणि तितकंच प्रसिद्ध गाणं, तसं जैत्रे जैत हा तुमच्या आयुष्यातला माइलस्टोन होता अगदी असं म्हणायला हरकत नाही. अगदी माइलस्टोन. प्रश्न तो सगळा कसा अनुभव होता? तर खरं म्हणजे मी कार्यक्रमात पण सांगतो, पण मी बऱ्याच वेळा असं सांगतो की त्यावेळे माझे सगळे ग्रह उच्चीचे होते की जैत्रे जैत माझ्या आयुष्यात आलं. तुम्ही जर कल्पना करा की मंगेशकरांच्या तिघी बहिणी हो त्या चित्रपटात गायल्या. बरोबर. चौथी म्हणजे मीनाताई एक कोरस सिंगर आली म्हणून स्वतः उभ्या राहिल्या. राहिल्या. कारण प्रोडक्शन त्यांचंच होतं ना, हो. उषा मंगेशकरांचं महालक्ष्मी चित्र. बरोबर. त्यामुळे प्रत्येक रेकॉर्डिंगला मीनाताई पण असायच्या. आणि हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत होतं. संगीत होतं. हो. त्यामुळे पाची ही भावंड आहेत. त्यांच्या चित्रपटात मी 10 गाणी म्हणणं वा. हा भाग्ययोगच आहे हो. आणि महानवरांचे शब्द. आणि महानवरांचे शब्द. पुन्हा. आत्तापर्यंत महानवरांची जास्तीत जास्त चित्रपट गीतं मी गायलो. त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती गाणी लिहिली होती वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी, तर ती पण मी गायलो. त्यांचे एकतारी अभंगाची जी एक त्यांची रेडिओवरती रेकॉर्डिंग झालं होतं तेही मी गायलो आहे. आणि इतर अनेक संगीतकारांचं मी गायलो आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या एका गाण्याला मला प्राईज पण मिळालं. अरे वा. हां. 8-10 प्राइजेसपैकी त्यातल्या एका त्यांच्या गाण्याला मिळालं. तर त्यांना म्हणजे ते पण असंच की खूप फोनवरती खूप भरभरून बोलायचे. अच्छा. काय चाललंय तुझं. आणि महानवरांना बोलायला म्हणजे हवंच आणि असायचं. एकदा तर असं म्हणजे ही शाबासकी पुष्कळ झाली मला जीवनामध्ये की एका गाण्याच्या कॅसेटच्या रेकॉर्डिंगला आपलं उद्घाटनाला ते आले होते आणि मला म्हणले की रवी तुझा आवाज कसा आहे माहिती आहे का, शेतकरी जर गायला असता तर गाण्याचा आवाज तर गोड पाहिजे पण ॲट द सेम टाइम शेतकऱ्यासारखा पाहिजे, तसा तुझा आवाज आहे. म्हणजे मी जर गायलो असतो तर तुझ्या आवाजात गायलो. केवढी मोठी दाद आहे. खूप मोठी दाद आहे, महत्वाची आहे. मला वाटतं जैत्रे जैतमधलं ठाकर ठाकर तर आम्ही विसरूच शकणार नाही. म्हणजे सगळीच गाणी उत्तम, पण त्यातल्या त्यात एक प्रतिनिधित्व करायचं झालं त्या गाण्यांचं तर ठाकर ऐकूया. हो ऐकूयात. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभऱ्या गर्दीत मांडून इवले घर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर.
लागल्या शेतावर तिच्या आबाला चादर या डोंगर वस्तीवर बोल शंभूची पाखर त्याच्या पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या जांभऱ्या गर्दीत मांडून इवले घर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर गोष्टी गाण्यांच्या. वा 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 वा. अनेक वर्ष झाली तरी सुद्धा. किती वर्ष झाली या गाण्याला? आता 46 होतील. ओ हो हो हो. बापरे. आणि इतकी वर्ष होऊनही आजही आजची पिढी सुद्धा हे गाणं म्हणतीये. हो. प्रत्येक गाण्याचं एक वेगळं म्हणतात ना एक नशीब असतं. म्हणजे त्या त्या गाण्याच्या दृष्टीने पुन्हा ते रसिकांपर्यंत पोहोचताना वेगळं होऊन जातं. जसं जैत्रे जैतमधली गाणी झाली. आणि पुन्हा संगीतकाराचं श्रेय आहेच, ते वेगळं असतंच. आणि त्या अप्रतिम संगीत, त्या संगीतकारामुळे तुम्ही तुमच्या आवाजात ते लोकांपर्यंत पोहोचवता. असेच एक संगीतकार ज्यांचा उल्लेख झाल्याशिवाय मला वाटतं आपल्या गप्पा पुढे जाणार नाहीत, ते म्हणजे गजाननराव वाटवे. तुम्ही दोघंही त्यांच्याबरोबर गायलेले आहात. रंजनाताई, तुझ्याकडे जी आठवण आहे गजाननराव वाटवेंची, संगीत म्हणून त्यांचं श्रेय मोठं आहेच, पण हे गाणं तयार होत असतानाची काही वेगळी आठवण किंवा काय नेमक्या गोष्टी घडल्या होत्या? अशी कितीतरी गाणी आहेत की जी चाल लावल्या लावल्या ते स्कूटरवर यायचे आमच्या घरी. अच्छा. आणि मला म्हणायचे पेटी काढ आणि शिकून घे पटकन, अगदी आत्ताच चाल लागलेली आहे. बरं. तसं अशी अनेक गाणी आहेत की जी त्यांनी मला शिकवली. आणि माझे खरे तर गाण्याचे गुरुच मानते मी त्यांना, की त्यांच्याकडनं कविता समजून घेऊन कसं गावं, कवितेला जास्त महत्त्व देऊन कसं गावं हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. एक गाणं त्यांनी मला असं शिकवलं, सखी बघ अघटित घडले ग, स्वप्नामधल्या निशिगंधाशी अवचित होऊन गेले ग. असे एकदम सिंपल आणि छान शब्द आहेत, गोड शब्द आहेत. आणि ह्या कवितेच्या कवयित्री आहेत इंदिरा कुलकर्णी म्हणून. बरं. तर गाणं शिकून झाल्यावर मला अण्णांनी सांगितलं की तुला माहिती आहे का ही कविता कोणाची आहे? म्हटलं नाही, इंदिरा कुलकर्णी म्हणून आहेत, नाव आहे त्याच्यावर. ते म्हणाले ह्याच त्या म्हणून. तर मग त्या इंदिरा कुलकर्णी इतक्या म्हणजे माझ्या आवाजात ते गाणं ऐकून खूप खुश झाल्या. त्या म्हणाल्या की खरं तर कविता मी लिहिली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक 16 वर्षाची अशीच मुलगी होती की जी प्रेमात पडलेली नुकती ती. आणि आता तुझं गाणं ऐकून मला असं वाटतंय की हे गाणं तुझ्याचसाठी निर्माण झालेलं आहे. इतकं मला म्हणे ते तुझ्या आवाजात आवडतंय गाणं. ते ऐकूया आपण. सखी बघ अघटित घडले ग, सखी बघ अघटित घडले ग, सखी बघ अघटित घडले ग, स्वप्नामधल्या निशिगंधाची, स्वप्नामधल्या निशिगंधाची अवचित होऊन गेले ग, सखी बघ अघटित घडले ग, सखी बघ अघटित घडले ग. मजला काहीन कळले ग, मजला काहीन
शान्तया सरितेचे जळ संथ शान्तया सरितेचे जळ आज खळाळून उठले ग सखी बघ अघटित घडले ग सखी बघ अघटित घडले ग गगनधरेवर झुकले ग गगनधरेवर झुकले ग सुदबुध सारी राधे परिमी सुदबुध सारी राधे परिमी पुरती हरवणी गेले ग सखी बघ अघटित घडले ग सखी बघ अघटित घडले ग वा, म्हणजे आपण म्हटलं तसं की शब्द खरंच अगदी अलवार म्हणतात तसे आले आणि खूप सुंदर चाल. फार म्हणजे फारच गजाननराव वाटवेंच्या अगदी साध्या साध्या रचना. अण्णांचं दुसरं एक वैशिष्ट्य होतं की समजा 2 अंतरे असतील तर दोन्ही अंतराला वेगळी चाल, 3 अंतरे असतील 3ही अंतराला वेगळी चाल, 4 अंतरे असतील 4ही अंतराला वेगळी चाल, 5 अंतरे असतील 5ही अंतराला वेगळी चाल. वा वा. आणि ते म्हणतात मी गाण्यातला अर्थ आहे, भाव आहे, त्याला मी चाल लावतो. गाण्याच्या शब्दांना ते मीटरला चाल लावत नाही. बरोबर. त्यामुळे पहिला अंतर तिसऱ्यासारखा, दुसरा चौथ्यासारखा असं असं नाही. नाही. त्यावेळची आणि त्यांची गाणी 5-5, 6-6 कडव्यांची असायची आणि प्रत्येक अंतराला वेगळी चाल. आणि ते तुला आठवतं का रवी ते गाणं जायचे असेल जरी नकळता निघून जा, प्रत्येक अंतराला वेगळी चाल होती वेगवेगळ्या रागामध्ये. कमाल आहे, आणि कमाल तरी आहे. सुद्धा ते गाणं असं एक जीव वाटायचं. असं कधी असं वाटलं नाही की तुकड्या तुकड्यात असं. जीव गाणं, संगीतकाराचं तेच खरं म्हणजे कौशल्य. भावगीत गायकाचे जनक गेल्या त्याला शतकातले 2 जण ज्यांचा सत्कार झाला होता, त्याच्यात बाबूजींच्या बरोबर गजानन वाटवांचा सत्कार झाला. कारण भावगीत पॉप्युलर करणं म्हणजे असं अण्णांनी मला सांगितलं, अण्णा मी म्हणायचो त्यांना, तर अण्णांनी सांगितलं की त्यांचा कार्यक्रम जर गणपतीमध्ये चौकात कार्यक्रम व्हायचे ना, तर त्यांचा कार्यक्रम असेल तर पुढच्या चौकातला कार्यक्रम कॅन्सल करायचे ते. कारण ती गर्दी तिथपर्यंत जायची, ते पाठ करून बसायचे अण्णांचा कार्यक्रम. हे किती त्यांच्याकडनं नुसती गाणीच नाही, आम्हाला असे खूप किस्से पण ऐकायला मिळायचे. त्यांच्या काळी कशा मैफली होत. एक इतका सुंदर किस्सा आहे. नाशिकला म्हणे एक संस्था होती, ते गणपतीला पहिल्या दिवशी वाटवांचा कार्यक्रम ठेवायचे आणि शेवटच्या दिवशी सरस्वती राहण्यांचा. अरे तर अण्णांनी मला सांगितलं की म्हणे आम्ही त्यांना 2-3 वर्ष झाल्यानंतर विचारलं की असा हा काय क्रम असतो तुमचा. नाही, पहिली गजाननाची दिवस आणि शेवटचं सरस्वती. वा. म्हणून सरस्वती राणे आणि गजानन वाटवे. आता ह्याला काय म्हणणार आपण, काय म्हणणार. खरंच आहे. पण तुम्ही सुद्धा गाणी म्हटली आणि मला वाटतं एक नवीन कॅसेटच झाली ती सगळी गाणी. ऍक्च्युली माझी मोहनियाची कॅसेट पहिली झाली. बरोबर. ती लोकांना खूप आवडली आणि त्याच्यानंतर मग रंजनानी प्रपोजल दिले की मी त्यांची जी स्त्री कविता आहेत त्या मी म्हणते. अच्छा. तर त्याला ही झाली. आणि त्याच्यानंतर परत एक मी गगनी उगला सायंतारा म्हणून परत 8 गाण्यांची काढली. पण मला जसं तिने पहिल्यांदाच हे गायलं, म्हणजे तिच्या आवाजातच फक्त रेकॉर्ड झालं, तशी माझ्या आवाजात रेकॉर्ड झालेली 8 गाणी ती माझ्यासाठीच कंपोज झाली आणि मीच गायलो. वा वा. तर मोहनिया मला त्यातलं खूप आवडतं. म्हणजे मोहनिया तुझं संग असं नाव ठेवायचं होतं कॅसेटचं, पण त्या कंपनीला काय वाटलं सागरिकाला की मोहनिया एवढं पुरे आहे. अच्छा. त्यामुळे नुसतं मोहनिया म्हणून कॅसेटचं. बरं. पण गाणी तीच आम्हाला ऐकायला मिळणार आहे. हो. त्यामुळे नाही, हे म्हणजे माझ्या जन्माच्या आधी रेकॉर्ड झालेलं गाणं आहे. 1948 साली ओरिजिनल. आणि त्यांची कसरत काय होती की HMV वरती 3.5 मिनिटाची रेकॉर्ड असते ना, त्यावेळेस तर 3.5 मिनिटाचीच रेकॉर्ड. तर 3.5 मिनिटामध्ये 5 कडवी कशी बसवायची. तर रिपीट नाही, अंतरा म्युझिक नाही, सेकंड अंतरा म्युझिक नाही, फक्त 4-4 बारचं म्युझिक आणि एका पुढे एक अंतरे, त्याच्यात
अंतराच्या ओळी पण रिपीट नाही करायला वेळच नव्हता. 3.5 मिनिटात म्हणायचं. गोष्टी गाण्यांच्या. असं असताना सुद्धा ते भयंकर पॉप्युलर झालं आणि एका कार्यक्रमात गायल्यानंतर मी म्हटलं अरे हे गाणं एवढं आवडतं लोकांना. सुंदरच आहे ते गाणं. सुंदरच आहे ते गाणं. म्हणजे असं म्हणतात की ते राग पण तोच पॉवरफुल आहे. आणि त्या चालीतली पण ना एक वेगळी गंमत आहे. त्या चालीमध्ये सुद्धा एक वेगळी गंमत म्हणजे आजच्या काळातल्या तरुण गायकांना वगैरे सुद्धा त्यांची गाणी गावीशी वाटतात. म्हणजे बघ केवढं त्यांचं रेंज त्यांची केवढी मोठी आहे. नाही प्रश्नच नाही. मोहून टाकलेलंच आहे सगळ्यांना. त्यामुळे मला वाटतं ऐकूया आपण ते आणि मग पुढे जाऊया. नक्की. मोहनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, नयन खेळले जुगार. मोहनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, नयन खेळले जुगार. ओठावरले हासे फेकियले रे फासे, ओठावरले हासे फेकियले रे फासे. खेळाचा होय निकर, खेळाचा होय निकर, हो जीवलग जादूगार, नयन खेळले जुगार. सहजपणे तुझसी दान, लागले पणास प्राण. सहजपणे तुझसी दान, लागले पणास प्राण. मी पणात मन रमले, मी पणात मन रमले. येई रे गळ्यात हार, मोहनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, नयन खेळले जुगार. मोहनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, नयन खेळले जुगार. वा, मोहनिया पहिलंच तुम्ही म्हटलं आणि आम्ही सगळे मोहून गेलो. नाही, ह्या गाण्याचं अजून एक सांगण्यासारखं आहे की ते 3.5 मिनटं जे मी म्हटलं त्याचं बंधन आम्ही जेव्हा कॅसेट केली त्यावेळी नव्हतं. कारण हे गाणं 6 मिनटाचं आहे मी गायलेलो. बरं. आणि वाटवेंनी गायलेलं ग्रामोफोन डिस्क आहे ती 3.5 मिनटाची. त्यामुळे हे मधलं जे म्युझिक करायची संधी मिळाली ती आप्पा वडावकरांना मिळाली. बरं. सगळे व्हॉलिनचे पीसेस वगैरे आप्पानी काढलेले आहेत. वा, म्हणजे त्याला एक सुरेख जोड मिळाली. हो, आणि 8 व्हॉलिनिस्टला बोलवून त्यांना तो नॉर्मली अशा पिक्चरमध्ये मोठा ताफा दाखवतात तेवढा नव्हता, पण ते हे सगळे प्रकार तो इफेक्ट आणला. हे आप्पाचं कौशल्य. माझ्या सगळ्या रेकॉर्डिंगला 8 गाण्यांच्या रेकॉर्डिंगला मोहिनीच्या स्वतः अण्णा रेकॉर्डिंगला होते. आणि माझ्या ह्याला तर त्यांनी स्वतः निवेदन केलंय. बरं. माझ्याला पण सगळ्या गाण्यांना निवेदन त्यांचं आहे आणि त्या गाण्यांच्या त्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. किती छान. रंजना ताई, आणखी एक भाग्य तुझ्या नशिबात आहे, ते म्हणजे ओ.पी. नय्यर यांच्यासारख्या दिग्गज हिंदी फिल्म इंडस्ट्री मधल्या संगीतकाराकडे तुला काम करता आलं. तो अनुभव कसा होता?
एका फिल्मसाठी त्यांना म्हणजे नंतर जेव्हा त्यांनी पिक्चर केले तेव्हा जिद नावाची एक फिल्म ते करत होते संगीतबद्ध. तर त्यांना एक नवीन आवाज हवा होता, चांगली सुरेल गाणारी गायिका हवी होती आणि ते शोधात होते. तेव्हा माधुरी जोगळेकर म्हणून आमच्या एक ओळखीच्या आहेत, तर त्या त्यांच्याकडे काम करत असत, म्हणजे त्या गात असत त्यांच्याकडे. तर त्या म्हणाल्या मी तुम्हाला एक आवाज ऐकवते, तुम्ही बघा तुम्हाला पटला तर. आणि त्यांनी डायरेक्ट मला सांगितलं की उद्या मी तुला घेऊन जाणार आहे नय्यर साहेबांकडे. आणि ते तिथे एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये ते राहायचे त्यावेळेला, तिथे मला ते घेऊन गेले आणि पेटी वगैरे स्वतः वाजवायला त्यांनी घेतली आणि मला मग गाओ कुछ भी असं म्हणाले. आणि मी एक भजनाचा एक आलाप नुसती सुरुवात केली मी, आणि ते मला म्हणाले बाल झालं म्हणाले मी. तुझा आवाज त्यांनी ओळखला आणि ते म्हणाले की तुम गाओगी मेरे फिल्म में. आणि त्यांनी ते खरोखर ते जिदमधलं गाणं ड्युएट होतं ते गाऊन घेतलं माझ्याकडनं. इतकंच नाही तर त्यांनी नंतर जेव्हा स्वतःची गीत गझलची कॅसेट केली त्याच्यात 2 गझल्स त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतल्या, नासिर काझमीच्या, पाकिस्तानी शायर आहेत. तर ते म्हणाले की तुला तोपर्यंत माझ्याकडे रिहर्सलला यावं लागेल जोपर्यंत माझं समाधान होत नाही की तुझे उच्चार व्यवस्थित नाही आहेत. तर त्या दृष्टीने मी जवळजवळ 3 महिने ते त्यावेळी विरारला राहत असत. मी दररोज माझे सकाळचं काम उरकून लोकलमध्ये बसायची आणि विरारला त्यांच्या घरी जायची. दुपारी 3:30-4 पर्यंत मला ते शिकवायचे. आणि फक्त म्हणजे त्या गाऊन घ्यायच्या होत्या माझ्याकडनं गझल, तेवढ्याच नाही तर त्यांनी त्या अनुषंगाने अनेक हिंदी गझल गाणी, हिंदी गीतं शिकवली. किती छान. म्हणजे तुला सहवास त्यांचा लाभला, खूप शिकायला मिळालं. आणि हिंदी उच्चार ते म्हणाले की कोणी असं म्हणता कामा नये की मराठी लडकी गा रही आहे. रंजनाताई, ओ.पी. नय्यर यांची अगदी 2 झलक ऐकूया, झलक आम्हाला एक अंतऱ्यापर्यंत. एक अंतरा. ये बेसबब नहीं शामो सहर के हंगामे उठा रहा है कोई पर्दा है नाज़ो नयाज़ उरूज पर है मेरा इश्क इन दिनों नासिर मेरी गज़ल में धड़कती है वक्त की आवाज़ दिल धड़कने का सबब याद आया दिल धड़कने का सबब याद आया दिल धड़कने का वो तेरी याद थी वो तेरी याद थी अब याद आया दिल धड़कने का सबब याद आया दिल धड़कने का आज मुश्किल था संभलना ए दोस्त आज मुश्किल था संभलना ए दोस्त आज मुश्किल था संभलना ए दोस्त तू मुसीबत में अजब याद आया तू मुसीबत में अजब याद आया दिल धड़कने का सबब याद आया दिल धड़कने का. क्या बात आहे, क्या बात आहे. मला वाटतं हे सगळे क्षण तुमच्या आयुष्यात असेच जपलेले राहोत असं आम्हाला वाटतं आणि पुढच्या पिढीला या सगळ्यातनं शिकायला मिळावं. मला वाटतं गोष्टी गाण्यांच्या माध्यमातून
कुठेतरी तुमचे अनुभव हे पुढच्या पिढीपर्यंतही जावेत, हा सुद्धा अगदी, नक्की. एक हेतू नक्की. आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. आणि आज या सगळ्या आठवणी आणि या सगळ्या गोष्टी गाण्यांमागच्या ऐकल्यानंतर पुन्हा एकदा या गाण्यांकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन नक्की बदलणार आहे, एवढं नक्की वाटतं. पण आजची ही मैफिल संपवताना म्हणजे देवकाका कायम म्हणायचे ना की गाणं गायकाच्या गळ्यात सुरू होतं आणि रसिकांच्या मनात पूर्ण होतं. तर ते आवर्तन पूर्ण होणं ज्याला म्हणतात ते होण्यासाठी मला असं वाटतं रवी काका, तुमची ज्या गाण्यापासून सुरुवात झाली, अजब सोहळा, शांताबाईंनी लिहिलेले अतिशय उत्तम शब्द, गारंबीचा बापू या चित्रपटातले, तर तो जो अजब सोहळा तुम्ही शब्दांनी साकारलात आणि सुरांनी साकारलात, तोच सोहळा आज अनुभवूया आणि या मैफिलीची सांगता करूया असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना नक्की मला सांगायचं आहे की रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर या दोघांशी गप्पा मारल्यानंतर तो एक सुवर्णमयी काळ त्यांच्या गाण्यातनं आपल्यासमोर नक्की उलगडला गेला. आणि या सोहळ्याची सांगता माती भिडली आभाळा, जसं क्षितिज एक टेकतं धरेला आणि तिथून एक नवी सुरुवात होते, तशी मला असं वाटतं की या सगळ्या तुमच्या प्रवासाची आणखी एक नवी सुरुवात हो आणि ही अशीच उत्तम राहो अशी सदिच्छा आमच्याकडनं व्यक्त करते. जरूर जरूर. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. मुकी मायबाई तिला राग नाही, मुकी मायबाई तिला राग नाही. तुडवून पायी तिचा केला चोळा मोळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. किती काळ साहिल, किती मूक राहील, किती काळ साहिल, किती मूक राहील. वादळली माती करी वाऱ्याचा हिंदोळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती